नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 295. प्रकरण आपण घेणार आहोत 52. सुंदरी को अंग. दोहे आपण घेणार आहोत 1 ते 5. अंगपरिचय प्रथम आपण ऐकूयात. कबीरांनी आत्म्याला नारी रूपात चित्रित केलेलं आहे. सुंदरी, सुंदरी म्हणजे आत्मा. विकाररहितता साधकाला आत्मदर्शन घडवते. त्याला भगवंताविषयी इतकं प्रेम वाटत असतं की तो भगवत प्राप्तीसाठी आपलं प्राणही अर्पण करण्यास तयार होतो. जर मनुष्याच्या अंगी विकार असतील तर तो परमात्म्यापासून विमुख होतो, कारण त्याचं चित्त विषयांकडे ओढलेलं असतं. भगवंत सोडून तो विषयांवर प्रेम करतो. विषयांवर प्रेम केलं तर विषय प्राप्त होतील आणि भगवंतांवर जर प्रेम केलं तर भगवत प्राप्ती होईल. मग विषयी मनुष्य जीवनमुक्ती होऊच शकत नाही. पुन्हा पुन्हा संसाररूपी दावाग्नीमध्ये जळून भस्मसात होत असतो. तर आता आपण दोहे ऐकायला सुरुवात करूयात. आज पहिला दोहा आपण आता ऐकणार आहोत. कबीर सुंदरियों कहे सुनी हो कंत सुजान, वेगे मिलो तुमाय करी नहीं तरी तजौ प्राण. कबीर सुंदरियों कहे सुनी हो कंत सुजान, वेगे मिलो तुमाय करी नहीं तरी तजौ प्राण. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. पराण, पराण म्हणजे प्राण. कंत, कंत म्हणजे स्वामी. दोह्याचा अर्थ ऐकूयात. आत्मारूपी सुंदरी सांगते की हे प्रिय ऐका, तुम्ही इथे लवकर येऊन मला भेटा, नाही तर मी प्राणत्याग करीन. एखादी स्त्री ज्याप्रमाणे आपल्या पती भेटीसाठी तळमळत असते तसेच कबीर परमात्म भेटीसाठी तळमळत आहे. त्यांना जीवनात गोडी वाटतच नाहीये. तिचं मन आपल्या पती व्यतिरिक्त कुठेही धावत नाही. केवळ पतीशी मिलन हेच तिचं एक ध्येय असतं. त्याप्रमाणे भक्ताचं मन फक्त भगवंतामध्ये लागलेलं असतं. कबीरांचा प्रियतम राम आहे. ते त्याच्या प्राप्तीसाठी आसुसलेलेच आहेत. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत. सुंदरी सांगे प्रियतमासे ऐक कांत सुजान, भेट दे लवकर मजसे नाहीतर त्यागेन प्राण. सुंदरी सांगे प्रियतमासे ऐक कांत सुजान, भेट दे लवकर मजसे नाहीतर त्यागेन प्राण. पुढचा दोहा दुसरा ऐकूयात. कबीर जे के सुंदरी जानी करे विभचार, ताहि न कबहु आदरे प्रेम पुरुष भरतार. कबीर जे के सुंदरी जानी करे विभचार, ताहि न कबहु आदरे प्रेम पुरुष भरतार. बिभचार, बिभचार म्हणजे व्यभिचार. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जर कोणी सुंदरी जाणून बुजून व्यभिचार करेल तर तिच्यावर प्रेम करणारा पती तिचा आदर करणार नाही. आत्मारूपी सुंदर परमात्म्यामध्ये रममाण न होता विषयात रममाण होते. जणू काही व्यभिचारच करते. व्यभिचारिणी स्त्री तिचा पती कसा तिचा सन्मान करेल, तिला कसा आदर देईल, त्याप्रमाणेच विषयात रमणाऱ्या मनुष्याला परमात्मा सुद्धा भेटतच नाही. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात.
कबीर सांगे सुंदरी जे करीत असे व्यभिचार, आदर कसा मग देती जशी प्रेम पुरुष भ्रता. कबीर सांगे सुंदरी जे करीत असे व्यभिचार, आदर कसा मग देती जशी प्रेम पुरुष भ्रता. तिसरा दोहा ऐकूयात. जे सुंदर साई भजे तजय आनकी आर, ताही ना कबहू परिहरे पलकन छाडे पास. जे सुंदर साई भजे तजय आनकी आर, ताही ना कबहू परिहरे पलकन छाडे पास. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जी सुंदरी भगवंतांचं भजन करते आणि इतर सर्व आशा सोडून देते, तेव्हा भगवंत तिला कधी दूर लोटतच नाही, क्षणभर सुद्धा तिची साथ सोडत नाही. जर पत्नी केवळ आपल्या प्रियतमाचीच इच्छा करेल तर तिचा पतीही तिला क्षणभर सुद्धा नजरेआड करणार नाही. त्याचप्रमाणे आत्मारूपी सुंदरी जर परमात्म्याचं चिंतन करेल, विषयात रममाण होणार नाही, परमात्म प्राप्तीसाठी देहाचाही त्याग करण्यास तयार असेल तर तिला परमात्म प्राप्ती होईलच होईल. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. सुंदरी परमात्म्यास भजे जर देहास सोडून, परमात्मा मग ती जशी भेटतो अनन्यता पाहून. सुंदरी परमात्म्यास भजे जर देहास सोडून, परमात्मा मग ती जशी भेटतो अनन्यता पाहून. चौथा दोहा ऐकूयात. इस मन को मैदा करो नाना करी करी पीस, तब सुख पावै सुंदरी ब्रह्म झलकै सीस. इस मन को मैदा करो नाना करी करी पीस, तब सुख पावै सुंदरी ब्रह्म झलकै सीस. दोह्याचा अर्थ ऐकूयात. या मनाचं संयम रूपी जात्यावर दडून इतकं बारीक पीठ करीन की त्याचा मैदाच बनेल. त्यावेळीच आत्मारूपी सुंदरीला सुखाची प्राप्ती होईल आणि त्याच्या शिरावर ब्रह्मज्योत झळकेल. मन हेच मनुष्याच्या बंध आणि मोक्षाला कारणीभूत असतं. विषयांकडे आकृष्ट होईल तर त्याला बंधनात अडकावं लागेल. त्यामुळे सर्व साधना करायची आहे ती मनाला विषयांपासून परावृत्त करण्यासाठीच. कबीर सांगतात की जसं जात्यावर धान्य दळून त्याचे बारीक पीठ करावं, तसंच मनाला संयमरूपी जात्यात घालून त्याला निर्मळ करावं. मन निर्मळ झालं तरच परमात्मा प्रसन्न होईल आणि ब्रह्मज्योतीचं दर्शन घडेल. आता आपण मराठी साखीच ऐकूयात. मैदा करीन मना जाय घालून या जात्यात, प्राप्त सुख मग सुंदरी सत्या झळके ब्रह्मज्योत. मैदा करीन मना जाय घालून या जात्यात, प्राप्त सुख मग सुंदरी सत्या झळके ब्रह्मज्योत. पाचवा दोहा ऐकूयात. दर्या पारी हिंडोलना मेल्या कंत मचाई, सोय नारी सुलखणी नित प्रति झूलन जाई.
दर्या पारी हिंडोलना, मेल्या कंत मचाई. सोय नारी सुलखणी, नित प्रति झूलन जाई. कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात. मेल्या, मेल्या म्हणजे घातला. झुलण, झुलण म्हणजे झोपाळा. दोह्याचा अर्थ ऐकूयात. संसाररूपी समुद्राच्या पलीकडच्या किनाऱ्यावर झोपाळा आहे. जी नित्य त्या झोपाळ्यावर झोके घ्यायला जाते ती आत्मारूपी नारी शुभ लक्षणांनी युक्त आहे. समुद्राच्या या किनाऱ्यावर प्रेयसी आहे आणि त्या किनाऱ्यावर तिचा पती आहे. अशा परिस्थितीत दोघांची भेट होणार तरी कशी? तिला आपल्या पती भेटीसाठी पलीकडच्या तीरावरच जायला हवं आणि अशी पत्नीच शुभलक्षणी असते. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि इथेच आपला आजचा भाग आपण संपवूयात. झुला बांधला पार भवाच्या, जी जाई झुलण्यास. तीच नारी सुलक्षणी रे, म्हणतो कबीरदास. झुला बांधला पार भवाच्या, जी जाई झुलण्यास. तीच नारी सुलक्षणी रे, म्हणतो कबीरदास.